एक मुलगी आपल्या प्रियकराच्या बरोबर ती 2 वेळा पळून गेलेली होती आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्यांना पकडलं, त्यानंतर त्या मुलीला विचारलं, "तुला आई-वडिलांकडे राहायचंय का?" त्यावेळेस त्या मुलीनं तिकडं आई-वडिलांकडे राहायला नकार दिलेला होता. म्हणजे तिनं आपल्या प्रेमीसाठी आपल्या जन्मदात्यांना सोडलेलं होतं. तिनं आपल्या प्रेमीसाठी आपल्या आई-वडिलांना सोडलेलं होतं. पण या सगळ्या गोष्टीचा नंतर किती भयंकर परिणाम झाला हे बघणार आहोत आपण आजच्या या घटनेमधून. आता ही जी घटना आहे ती घटना घडलेली आहे येरवडा, लोहगाव, टिंगरेनगर हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये. तर आता पुण्यामधलं येरवडा जे आहे त्या भागामधलं लोहगाव या ठिकाणचं नर्मदा कॉम्प्लेक्स आहे. त्या ठिकाणी लेन नंबर 9 आहे आणि या भागामध्ये एक मोलमजुरी करणारं जोडपं राहतं आहे. त्याच्यामध्ये पती जे आहेत त्यांचं नाव आहे चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ. यांचं वय साधारण 23 वर्षाचं आहे आणि यांच्याबरोबरती यांची 17 वर्षाची पत्नी आहे. तिचं नाव आता काही माध्यमातून नाव समोर आलेलं आहे, काही माध्यमातून नाव समोर आलेलं नाही. पण आपण या ठिकाणी या घटनेसाठी चेतना असं नाव ठेवू, कारण पतीचं नाव चेतन आहे, त्यामुळे चेतन यांची पत्नी चेतना. तर अशा पद्धतीनं चेतन आणि चेतना यांचा हा परिवार होता. आता यांच्या परिवारामध्ये एक 1.5 वर्षाचा छोटासा मुलगा होता. म्हणजे तसं पाहिलं तर हा त्रिकोणी परिवार होता, एकदम छोटा परिवार होता आणि खाऊन पिऊन या परिवारानं सुखी असायला पाहिजे होतं. पण यांच्यामध्ये सतत वाद होत होते, भांडणं होत होती आणि 26 ऑक्टोबर 2022 या दिवशीची जी मध्यरात्र होती त्या मध्यरात्री पती आणि पत्नी यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला होता, प्रचंड भांडण झालेलं होतं आणि या वादातून, या भांडणातून त्या पत्नीनं गळफास घेतला आणि आत्महत्या केली. आता ही बाब ज्यावेळेस त्या पतीनं पाहिली, पती घाबरलेला आहे, तो शेजाऱ्यांकडे गेला आहे. आता त्यांच्याकडे टेम्पो वगैरे होता, मग त्यांना सांगितलं की हिनं आत्महत्या केलेली आहे आणि दवाखान्यामध्ये न्यायचं आहे किंवा तिनं फाशी घेण्याचा प्रयत्न केला आहे असं शेजाऱ्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या पत्नीला दवाखान्यामध्ये दाखल केलं. आता शेजारच्या म्हणजे त्या ससून रुग्णालयामध्ये दाखल केलं. आता त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी तपासायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग आता मृत्यू झालेला होता. पण ही आत्महत्या वाटत नव्हती, तर तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आलेली आहे असं या ठिकाणी वाटत होतं आणि त्यावेळेस मग पोलिसांनी विमाननगर पोलिसांना कळवलेलं आहे. आता पोलीस त्या दवाखान्यामध्ये दाखल झाले आणि या ठिकाणची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर या महिलेच्या घरी पोहोचले, या ठिकाणची सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे आणि याच सुमारास तो पती जो आहे तो मात्र गायब झालेला होता. आता पोलिसांनी या महिलेचे इतर जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांशी पण संपर्क साधलेला आहे आणि यावेळी या महिलेचे आईवडील किंवा इतर जी मंडळी आहेत ती त्या ठिकाणी आलेली आहेत. आता आईनं पोलिसांना सांगितलं की तिचा जो जावई आहे तो जावई तिच्या मुलीला दारू पिऊन मारहाण करायचा, तिचा छळ करायचा, तिला रोज त्रास द्यायचा आणि त्यामुळे माझी मुलगी त्रासलेली होती. पण ती आत्महत्या करू शकणार नाही, कारण तिचं एक छोटंसं बाळ आहे आणि आईचं कितीही हाल झाले तरीही ती आपल्याला पहिल्यांदा बाळाचा विचार करते आणि त्यानंतर स्वतःचा विचार करते. त्यामुळे ती आई बाळाला सोडून जाणार नाही. त्यामुळे तिच्या पतीनंच तिचा गळा आवळून हत्या केलेली असावी असं म्हणजे अशी शंका त्या आईनं व्यक्त केलेली आहे आणि तशा पद्धतीची तक्रार तिनं पोलिसांमध्ये दाखल केली. आता ती दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या चेतनचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलं. नंतर त्याच्यावरती 302, 323, 363, 366 आणि पॉस्को कायदा जो आहे त्या अंतर्गत गुन्हे म्हणजे आधी जे कलम आहेत त्या कलमाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. आता ही एक घटना जशी वाटत होती तशी नव्हती, एकदम वेगळ्या पद्धतीची ही घटना होती. आता बऱ्याच वेळा काय होतं की पती आणि पत्नीमध्ये वाद होतो आणि त्या वादातून मग अशा पद्धतीची घटना घडते. पण या घटनेची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी होती. तर पुण्यामधलं येरवडा आहे त्या ठिकाणचं टिंगरेनगर हा भाग आहे आणि त्या ठिकाणी लेन नंबर 14 या ठिकाणी एक परिवार राहत होता. आता या परिवारामध्ये पती जे आहेत ते सुरक्षारक्षक होते आणि पत्नी जी आहे ती धुणी भांडी किंवा घरकाम वगैरे करायचे. आता यांना 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. आता मुलीचं नाव होतं चेतना. तिचं वय होतं साधारणपणे 13-14 वर्षाचं. आता आईवडील काम करायचे, कष्ट करायचे आणि मुलं जी आहेत ती शाळेमध्ये जात होती. आता या आईवडिलांना असं वाटत होतं की आपण आयुष्यभर कष्ट करत राहिलो, आपण काबाड कष्ट करतोय, आपण रोज सकाळी कामाला जातोय, संध्याकाळी घरी येतोय, दिवसभर काम केलं तरच आपल्याला खायला मिळतं आहे. पण आपल्या मुलांनी तरी शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, स्वतःचं करिअर केलं पाहिजे, आयुष्यामध्ये पुढं गेलं पाहिजे आणि जो त्रास, जे कष्ट जे आपल्याला भोगायला लागलं ते आपल्या मुलांना भोगायला लागू नये आणि याच्यासाठी ते आईवडील कष्ट करत होते आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत होते. आता ही त्यांची इच्छा होती.
त्या पद्धतीनं हे सगळं चाललं होतं. मुलंसुद्धा त्यांचं शिक्षण वगैरे घेत होती. पण साधारणपणे 2018चं साल होतं आणि या सालामध्ये ही जी चेतना आहे, म्हणजे ही जी यांची मुलगी आहे 13-14 वर्षाची, त्या मुलीची ओळख चेतन उर्फ आकाश मिसाळ या एका तरुणाबरोबर ती झाली आणि हा सुद्धा असंच काम करत असायचा. आता यावेळेस त्या चेतनचं वय होतं साधारण 19 वर्षाचं आणि चेतनाचं वय होतं एक 13-14 वर्षाचं. आता दोघांनी एकमेकांना पाहिलं, एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते हळूहळू गुपचूप एकमेकांना भेटायला लागले आणि नोव्हेंबर 2018मध्ये म्हणजे हे दोघंजण जे आहेत ते पळून गेले होते. आता इकडं आपली मुलगी जी आहे ती गायब झाली. आता आईवडिलांना काळजी वाटायला लागली. त्यांनी त्या मुलीला शोधलं, पण ती मुलगी काही सापडली नाही. आता एकदम 13-14 वर्षाची मुलगी अचानकपणे गायब होते. त्यामुळे आईवडिलांना एकतर अन्नपाणी गोड लागे नाही, मनामध्ये नाना शंका येत होत्या आणि अखेर मग हे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यांनी मुलगी गायब झाली अशा पद्धतीची तक्रार नोंदवलेली आहे. आता नंतर मग पोलिसांनी या तक्रारीवरून त्या प्रेमी जीवांचा शोध घेतला आणि त्यानंतर हे दोघंही सापडल्यानंतर मग पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर मग आईवडिलांना किंवा बाकीच्या मंडळींनाही बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेस त्या मुलीला विचारलं की आता तुला आईवडिलांकडे जायचं आहे का? कारण साधारणपणे पोलीस विचारत असतात की बाबा तुला नक्की कुठं जायचं आहे, तुझ्या मनातली इच्छा काय, असं त्या मुलीला विचारत असतात. आणि त्यावेळेस त्या मुलीनं आपल्या आईवडिलांकडे जायला नकार दिला होता. म्हणजे ज्या आईवडिलांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं आहे, ज्या आईवडिलांनी आपलं करिअर व्हावं, आपण काहीतरी स्वतःचं जीवन घडवावं, आपण शिक्षण घ्यावं, याच्यासाठी जे आईवडील काम करत होते, कष्ट करत होते, त्या आईवडिलांकडे जायला हिनं नकार दिला. आणि त्यानंतर आता हिनं इकडं जायला नकार दिल्यानंतर पोलीस तिला तिच्या प्रियकराबरोबर तर पाठवू शकत नव्हते, कारण ती अल्पवयीन होती आणि त्यामुळे तिला बालसुधारगृहामध्ये म्हणजेच बालगृहामध्ये ठेवण्यात आलं आणि नंतर तिच्या शिक्षणाची वगैरे सोय करण्यात आली होती. आणि मग नेताजी महाविद्यालय जे आहे तर त्या विद्यालयामध्ये तिला पाठवण्यात आलं होतं आणि आता तिची शाळा सुरू झालेली होती. तिचं जे उरलेलं शिक्षण होतं ते शिक्षण चालू झालेलं होतं. एका बाजूला आता ते आईवडील टेन्शनमध्ये आले की आपली मुलगी आपल्याकडेच यायला नकार देते आहे आणि दुसऱ्या बाजूला ती मुलगी जी आहे तिला शाळेमध्ये जायला लागले आणि तिसऱ्या बाजूला चेतन जो आहे त्या चेतनला पोलिसांनी अटक केलेली होती आणि एका अल्पवयीन मुलीला पळवल्याचा त्याच्यावरती आरोप होता आणि त्यामुळे तो आता जेलमध्ये होता आणि नंतर पुढचे काही महिने तो जेलमध्ये होता. त्यानंतर तो जामिनावरती बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा त्याच्या प्रेयसीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मग त्याला कळलं ती कुठं आहे, कुठं राहते, कुठल्या शाळेमध्ये शिकते वगैरे. त्यानंतर मग हे हातीला जाऊन भेटला. त्यानंतर मग ते इमोशनल झाले, एकमेकांना भेटून रडारडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर पुन्हा या दोघांनी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघं पळूनसुद्धा गेले. आता इकडं बालसुधारगृहामध्ये मुलगी आलेली नाही आहे, शाळेमध्ये पण ती आलेली नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या मंडळींना काळजी वाटायला लागली आणि त्या बालसुधारगृहातील मंडळी यांनी शोध घ्यायला सुरुवात केली, पण ती काही सापडली नाही. त्यानंतर मग तिच्या घरच्यांची विचारलं की बाबा तुमची मुलगी तुमच्या घरी आलेली आहे का? त्यावेळेस मग आईवडिलांकडे पण ती आलेली नव्हती आणि त्यानंतर मग ती मुलगी गायब झाली. अशा पद्धतीची तक्रार पुन्हा एकदा म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेली होती. आता याचा अर्थ बघा, एकदा ती पळून गेली, त्याच्यानंतर पुन्हा ती दुसऱ्यांदाही पळून गेलेली होती. आता येरवडा पोलिसामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली होती, पण हे जे प्रेमी जीव होते ते नक्की कुठं पळून गेले होते? तर चेतन जो आहे त्या चेतनचं मूळ गाव जे होतं त्या गावाला ते निघून गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी लग्न केलं आणि दोघंही एकत्र राहायला लागले. आता इकडे यांच्या संसाराला सुरुवात झाली, सगळीकडे आनंद सुरू झाला. काही महिन्यामध्येच कोरोना आला होता. आता या कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनमुळे सगळ्यांची घरं, दारं, काम, धंदा सगळं बंद झालं. आता कुणाला कुठं जाता येईना, कुणाला कुठं येता येईना. त्यामुळे सगळं काही जागेवरती ठप्प होतं आणि पुढच्या काही काळ हे सगळं असंच चाललेलं होतं आणि त्यामुळे या प्रेमी जीवांकडे म्हणजे त्यांचा संसार तर चाललेला होता, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा म्हणजे जो वेळ पाहिजे तो वेळ मिळाला नाही आणि त्यानंतर मग त्यांचा संसार जो चालला होता त्या संसारामध्ये त्यांना एक मूल झालं आणि काही काळानंतर मग त्या दोघांनी नवरा बायकोने आता ठरवलं की आता आपण पुण्यामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी काम करायचं. आणि त्यानंतर मग ते लोहगाव या ठिकाणचं नर्मदानगर म्हणजे नर्मदा कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणचं लेन नंबर 9 आहे, या ठिकाणी एक भाड्यानं रूम घेतली आणि तिथं ते तिघंजण म्हणजे पती पत्नी आणि मुलगा असं ते राहायला लागले. आता पती जो आहे तो काम करायचा आणि पत्नी जी आहे
ती आपल्या मुलाला सांभाळत असायचे. अशा पद्धतीने हा सगळा संसार चाललेला होता. पण या काळामध्ये त्या पतीला दारूचं व्यसन लागलं. आता त्याचं दारू पिणं जे आहे ते जास्तच वाढत होतं आणि एकदा का दारू प्यायला सुरुवात झाली, एकच प्याला हातात आला की त्याच्यानंतर मात्र त्याच्या संसाराची पूर्ण वाट लागते. त्या पद्धतीनं पती आणि पत्नीमध्ये भांडण व्हायला लागलं, अत्यंत टोकाची भांडणं व्हायला लागली, अक्षरशः भांडणं मारामारीपर्यंत जायला लागली. आणि या सगळ्या गोष्टी या सगळ्या रोज रोज व्हायला लागल्यामुळे ती जी पत्नी आहे ती पत्नी प्रचंड वैतागलेली होती. पण आपलं दुःख, आपला त्रास सांगायचा कोणाला? या जगामध्ये तिचं ऐकणारं कोण होतं? म्हणजे ज्याच्यासाठी तिनं आईवडिलांना सोडलं होतं तोच तिचं ऐकत नव्हता किंवा त्यांच्यातच वाद होत होता. आणि आता एकमेव व्यक्ती म्हणजे ते म्हणजे आईवडील. कारण जगामध्ये कुणीही आपल्याला त्रास देऊ शकतो, हे करू शकतो, पण आईवडील असे असतात की जे आपल्याला प्रत्येक चूक आपली माफ करतात आणि आपल्याला जवळ घेतात, त्यांच्या पदरामध्ये घेतात. आणि त्यामुळे मग कित्येक वर्षांनी ह्या मुलीला आता तिच्या आईची आठवण आली, वडिलांची आठवण आली आणि ती माहेरला गेली. आता आपली लेक आपल्याकडे आलेलं पाहिलं, त्यानंतर त्या आईचं काळीज जे आहे ते सुपासारखं फुलून गेलं. तिनं मुलीचं स्वागत केलं, त्याच्यानंतर मग ती झालं गेलं विसरून गेली आणि आपल्या मुलीला आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेस त्या मुलीनं सांगितलं माझं लग्न झालं, त्यानंतर मूल वगैरे हे सगळं. आता वाद घालून किंवा भांडण करून तरी काय उपयोग आहे का? त्यामुळे मग त्या आईनं ते सगळं विसरलेली आहे आणि उलट आता तू सुखाने राहा, आनंदाने राहा अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर पुढे मग ती आई जावयाला पण भेटली आणि तुम्ही सुखाने आनंदाने राहा, सुखाने संसार करा वगैरे वगैरे, सगळं काही सुरळीत होईल असं तसं. आणि या आईलाही बरं वाटलं, चला बाबा काही का असेना पण आता आपल्या मुलीचा संसार सुखानं सुरू झालेला आहे. आता हे सगळं चाललेलं होतं, पण ऐन दिवाळीमध्ये मात्र घात झालेला होता. म्हणजे दिवाळी आलेली होती, त्या दिवाळीला भाऊबीजेला ही जी पत्नी आहे त्या पत्नीला आपल्या आईकडे जायचं होतं, आपल्या माहेरी जायचं होतं. आणि पती जो आहे तो तिला माहेरी जाऊन देत नव्हता. आणि या विषयावरून आणि अजून बाकीच्या पण विषय यावरून यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण चाललेलं होतं. आणि त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत यांच्यामध्ये हा वाद सगळा चालला होता. आणि मध्यरात्री त्या पतीनं रागाच्या भरामध्ये पत्नीचा ओढणीनं गळा आवळला आणि तिची हत्या केली. आता तिची हत्या केली, तिची डेड बॉडी समोर पडलेली आहे. आणि नंतर हा भानावरती आला आणि मग त्यानं ही आत्महत्या झालेली आहे असं म्हणजे बनाव करण्याचा प्रयत्न केला. आणि मग शेजाऱ्याला सांगून दवाखान्यामध्ये घेऊन गेला, पण डॉक्टरांनी हे सगळं उघड केलेलं होतं आणि नंतर पोलिसांनी त्या पतीलाही ताब्यात घेतलेलं होतं. आता या घटनेमध्ये त्या पत्नीचं वय केवळ 17 वर्षाचं, पतीचं वय 21 वर्षाचं आणि त्यांचं लहान बाळ केवळ 1.5 वर्षाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस जीवनाची सुरुवात झाली होती त्याचवेळी जीवनाचा शेवटसुद्धा झालेला होता. म्हणजे आई गेलेली आहे, वडील तुरुंगात गेलेले आहेत आणि मूल मात्र अनाथ झालेलं आहे. म्हणजे 2 वेळा पळून जाऊन, आई वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न करून, स्वतःचा जोडीदार स्वतः शोधून आता मात्र त्या परिवाराची ही अवस्था झालेली होती. आता जे काही घडलं ते कोणीही बदलू शकत नाही, पण जे माध्यमातून समोर आलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टीचा अजून तपास चाललेला आहे, अजून काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची अधिक किंवा वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकारात म्हणजे जे घडलं ते म्हणजे जे माध्यमातून समोर आलं ते तर मांडलं, पण यातनं धडा काय घ्यायचा? तर पहिली गोष्ट, खरं प्रेम काय हे ज्यांना कळत नाही त्यांना खरं प्रेम कधीही मिळत नाही. परत एकदा सांगतो, खरं प्रेम काय आहे हे ज्यांना कळत नाही किंवा जी मंडळी आपल्यावरती खरं प्रेम करतात ते ज्यांना कळत नाही त्यांना खरं प्रेम कधीही मिळू शकत नाही किंवा मिळत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आपलं व्यसन, आपला राग आणि आपला वाद, आपली भांडणं या गोष्टी जर आपल्या संसारापेक्षा महत्त्वाच्या वाटायला लागल्या तर तो संसार टिकू शकत नाही किंवा तो जोडीदारही टिकू शकत नाही. त्यामुळे पहिली प्रायोरिटी कशाला असली पाहिजे? तर आपलं घर, आपला संसार, आपली पत्नी, आपली मुलं, आपले आई वडील, भाऊ बहीण, हा आपला परिवार जो आहे त्याला प्रायोरिटी असली पाहिजे. मग जर वाद झाले तर तो दुय्यम भाग आहे, त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा याचाही विचार झाला पाहिजे, पण परिवाराला महत्त्व दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला देवाची आठवण येते, तो ईश्वर, अल्लाह, गॉड जो कोणी आहे त्याची आठवण येते आणि आपल्याला आईवडिलांची आठवण येते. पण संकटात नसताना जर आपण यांची आठवण ठेवली तर ही मंडळी आपल्यावरती संकट येऊनच देणार नाहीत. तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.